आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. निवडणुकीसाठी निधी उभारण्याकरता सुरू केलेली निवडणूक रोखे योजना सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय पीठानं आज हा निर्णय दिला. काळ्या पैशाला आळा घालणं आणि देणगीदाराची ओळख गुप्त ठेवणं या उद्दिष्टांनी सरकारनं ही योजना सुरू केली होती. मात्र त्याकरता माहितीच्या अधिकाराचं उल्लंघन समर्थनीय नाही असं न्यायालयानं म्हटलं आहे. बँकांनी निवडणूक रोख्यांची विक्री ताबडतोब थांबवावी आणि जे रोखे अद्याप वटलेले नाहीत ते राजकीय पक्षांनी परत करावेत असं न्यायालयानं सांगितलं. आतापर्यंत उभारलेल्या निधीचा तपशील स्टेट बँकेनं येत्या 6 मार्चपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करावा आणि आयोगानं तो येत्या 13 मार्चपर्यंत संकेतस्थळावर जाहीर करावा असे निर्देश न्यायालयानं दिले. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्याखेरीज संजीव खन्ना, भूषण गवई, जे.बी. पार्डीवाला आणि मनोज मिश्रा या न्यायमूर्तींचा या पीठात समावेश होता. राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी आज मुंबईत विधान भवनात नामनिर्देशन दाखल केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ त्यांच्याबरोबर होते. काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला, तर मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नामांकन पत्र दाखल केलं. भाजपाचे उमेदवार मेधा कुलकर्णी, डॉक्टर अजित गोपछडे आणि अशोक चव्हाण यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. चौथा उमेदवार देणार नसल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी सांगितलं. त्यामुळे राज्यसभेच्या 6 जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निकाल देणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केल्या होत्या. दरम्यान निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षचिन्ह अजित पवार गटाला बहाल केलंय. राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री आणि ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप यांनी पक्ष सदस्यत्वाचा आज राजीनामा दिला. आपण कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही असं घोलप यांनी सांगितलं. मात्र ते शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलंय. त्यांनी उपनेता पदाचा राजीनामा यापूर्वीच दिला होता, मात्र पक्षानं तो स्वीकारला नव्हता. केंद्र सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी निघालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा राज्यात सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातल्या लाभार्थी सुनीता प्रताप कदोळे यांनी आयुष्मान योजनेबद्दल आकाशवाणीकडे प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही अगोदर फिरायला राहत होतो आणि पंतप्रधान योजनेचे घरकुल मिळाल्यामुळे आम्ही खूप सुखी आहे आणि त्यांचे 2.5 लाख रुपये आणि आमचे काही पैसे टाकून आम्ही पक्का घर केलेला आहे आणि आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कालपासून धाराशिवमध्ये व्यापाऱ्यांनी बंद पाळलाय. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलकांनी बैलगाडी ट्रॅक्टरसह ठिय्या मांडल्यानं शहरातली वाहतूक विस्कळीत झाली. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था येत्या शनिवारी संध्याकाळी 5:30 वाजता इन्सेट 3DS या अत्याधुनिक उपग्रहाचं प्रक्षेपण करणार आहे. हवामानाची अचूक माहिती आणि अंदाज मिळवण्यासाठीच्या इन्सेट 3 मालिकेतल्या उपग्रहामधल्या 6 वेगवेगळ्या भूस्थिर उपग्रहांपैकी हा 6वा उपग्रह आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित होणार असलेल्या या उपग्रहाचं प्रक्षेपण नागरिकांना पाहता यावं यासाठी इस्रोनं विशेष सोय केली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे 5,311 सदनिकांच्या विक्रीसाठी येत्या 24 फेब्रुवारीला सोडत काढली जाणार आहे. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही सोडत निघेल. बंजारा समाजाचे गुरु संत सेवालाल महाराज यांच्या 285व्या जयंतीनिमित्त यवतमाळ शहरात आणि बंजारा समुदायाच्या तांड्यांवर आज उत्सव साजरा होतोय. या निमित्तानं ठिकठिकाणी शोभायात्रा काढल्या होत्या. भारत आणि इंग्लंड यांच्यात
मालिकेतला तिसरा कसोटी क्रिकेट सामना राजकोटच्या सौराष्ट्र स्टेडियमवर सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्मानं शतक तर रवींद्र जडेजानं अर्धशतक झळकावत दमदार खेळी केली. इंग्लिश गोलंदाज मार्क वुडनं सलामीवीर यशस्वी जयस्वालला अवघ्या 10 धावांवर आणि शुभमन गिलला 0वर बाद करून सुरुवातीलाच 2 बळी घेतले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 3 गडी बाद 195 धावा झाल्या होत्या. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.